खासदार सुजय विखेंनी नगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील नागरिकांना मोफत साखर वाटप केली आणि हाच धागा पकडून ठाकरे गटाकडून विखेंना लक्ष करण्यात आलं। आपण उत्तरेची दिवाळी गोड करताय, मात्र दक्षिणेची दिवाळी कडू करत असल्याची बोचरी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली। यावर भाष्य करताना खासदार सुजय विखेंनी कोणाच्या नाड्या कशा आवडायच्या मला चांगलं माहीत आहे अशा शब्दात पलटवार केला। 3-4 दिवसापूर्वी एक शिर्डी मतदारसंघात जो त्यांचा मतदारसंघ पण नाहीये त्यात त्यांनी साखर वाटप केली, प्रत्येक घरात 5 किलो। नगर दक्षिणेला का बरं तुम्हाला सुचले नाही की आपण हा कार्यक्रम नगर दक्षिणेत घेतला पाहिजे? मी फार हुशार आहे, मला माहित होतं मी एक कामच मुद्दामून केलं की कोणीतरी टीका करावी, पण ही पण वास्तविकता आहे की बोलणारा एक आहे आणि स्क्रिप्ट लिहिणारा दुसरा आहे। विक्रम राठोड नक्की काय म्हणाले, त्याला सुजय विखेंनी कसं उत्तर दिलं पाहूया। आपल्याला माहित असेल 2019ला 2018 पर्यंत सुजय विखे हा कोण आहे ते आजपर्यंत नगर शहराला माहीत नव्हतं। हा काळा आहे, गोरा आहे, लांब, कोण आहे सुजय विखे? या नगर शहराच्या शिवसेनेने माननीय अनिल भैया राठोड यांनी सुजय विखेला या ठिकाणी या मतदारसंघात नगर शहरात एंट्री दिली ही शिवसेनेने, ओळख दिली ही सुजय विखेला शिवसेनेने। निवडणुकीत 24 तास त्यांना काम केलं हे शिवसैनिकांनी, त्यांना निवडून इथं 65,000 मताधिक्याने निवडून आणलं हे शिवसैनिकांनी। याचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की या नगर शहरात दहशतीचं वातावरण होतं, ताब्याचं वातावरण होतं। त्यामुळं या विरोधात सुजय विखे यांना नगरकरांनी निवडून दिलं होतं आणि आज तेच सुजय विखे ते दहशत ज्यांच्या विरोधात ते उभे होते तर त्यांच्या ज्या हातात हात घालून फिरत होते त्या ठिकाणी आम्हाला चुकीचं वाटलं, आम्ही विरोध केला। 3-4 दिवसापूर्वी एक शिर्डी मतदारसंघात जो त्यांचा मतदारसंघ पण नाहीये त्यात त्यांनी साखर वाटप केली, प्रत्येक घरात 5 किलो। नगर दक्षिणेला का बरं तुम्हाला सुचले नाही की आपण हा कार्यक्रम नगर दक्षिणेत घेतला पाहिजे? तुम्हाला मतदार नगर दक्षिणी एवढं भरपूर नगरकरांनी प्रेम दिलं आणि तुम्हाला वाटलं नाही इकडली नगरकरांची दिवाळी गोड केली पाहिजे? आज आपण पाहतोय की सुजय विखे हे फक्त त्या लोणीपुरते किंवा तिकडलेच खासदार झालेले दिसलेले उत्तरेकडचे, कारण की नगर कोणताही मोठा कार्यक्रम आला तर ते उत्तरेतच जातो। ज्या वेळेस त्यांची निवडणूक होती त्यावेळेस बरं मोदींना नगर शहरात त्यांचं हे घेतली होती सभा, आणि आता मोदी आले तर त्यांना तिकडे नेलं। द्रौपदी मुर्मू आले राष्ट्रपती, ते पण उत्तरेत नेले। तुमचे कोणतेही महत्वाचे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम तो सुद्धा तिथे नेला। म्हणजे कोणताही महत्वाचा विषय असला की आता बघा MIDC ती तर डायरेक्ट मंजूर उत्तरच केली। दक्षिणेमध्ये किती रोजगार आहे, MIDC मध्ये किती प्रॉब्लेम चालू आहे, इकडे खोटे IT पार्क उघडून राहिले। तुम्हाला आम्ही एक म्हणजे यासाठी निवडून दिलं होतं की या नगर शहराला तुम्ही काहीतरी देताल की या नगर शहराचा विकास होईल, इथला तरुण बेरोजगार तरुण याला काहीतरी मदत मिळेल, पण इथं तर काहीच नाही। बरं, दहशतीचा मुद्दा होता, तो दहशतीचा मुद्दा तुम्ही मोडून काढताल असं आम्हाला वाटलं होतं, पण तुम्हीच दहशतवाद्यांसोबत फिरताय असं आजच्या ह्याच्यात दिसतंय। तर या ठिकाणी नगर शहराचा किती महत्वाचा प्रश्न आहे रेल्वेचा। नगर पुणे रेल्वेसाठी का प्रयत्न करत नाही तुम्ही? त्याचप्रमाणे विमानतळासाठी या ठिकाणी नगर शहरात तिकडच उत्तरेकडेच प्रयत्न, तुमचे प्रत्येक गोष्टी उत्तरेकडेच तुमचं चालू आहे। तर याचा आम्हाला विरोध आहे। तुम्ही जनता आहे, तुम्हाला 2024ला हे प्रश्न विचारणारच आहे, आम्ही पण हे पण करतोय। पण हे जर खरंच तुम्ही खासदार म्हणून तुम्ही जर पालकत्व तुम्ही स्वीकारताय तर नगर शहराचा पूर्ण नगर जिल्ह्याचा स्वीकारा। तुमचे वडील महसूल मंत्री आहात, तुम्ही पाहिजे तेवढा निधी पाहिजे त्या गोष्टी करू शकतात। नगरकरांना काय लागतो? फक्त रस्ते, पाणी, लाईट, ही एवढ्या बेसिक गोष्टी तर तुम्ही पूर्ण करा। नुसतं कायम आपलं राजकारण करायचं, येऊन छान छान बोलायचं, गोड गोड बोलायचं, करतो म्हणायचं आणि त्यानंतर कोणाचेही फोन उचलत नाही, कोणालाही उत्तर देत नाही, मतदारांना मूर्ख बनवण्याचं काम हे सुजय विखेंनी थांबावं व हे काहीतरी काम या नगर शहराला याचा फायदा होईल। उड्डाणपूल तुम्ही नाही केलेला आहे, उड्डाणपुलाला दिलीप गांधी, अनिल भैया राठोड व अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करून फक्त तुम्ही एक पुढे फॉलोअप घेतला, पण याची पूर्ण बेस बनवला या दिलीप गांधींनी व अनिल भैयांनी, तुम्ही बनवला का? तर उड्डाणपुलाचा विषय तुम्ही केला म्हणजे तुमचं सगळं झालं असं नाही। नगर शहरामध्ये बेरोजगारीचे प्रश्न आहेत, नगर शहराचे रस्त्याचे प्रश्न आहेत, गंभीर प्रश्न आहेत। नगर शहरात दहशत निर्माण होती, 2 मर्डर झाले।
शासन, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. कुठं लक्ष देणार तुम्ही नगर शहरात? का लक्ष देत नाहीये? की तुम्हाला कोणी थांबवतंय? हा माझा त्यांना प्रश्न आहे. 2024ची निवडणूक जवळ येते. आता ते पुन्हा नगरमध्ये किंवा नगर दक्षिणमध्ये मतदानासाठी फिरणार, मत मागण्यासाठी. तेव्हा तुम्ही काय त्यांना उत्तर द्या? नाही काय करणार म्हणजे त्यांनी जे 2019ला हे केले होते ते त्यांच्या तोंडाने त्यांचे भाषणे आमच्याकडं की आम्ही नगर दहशतमुक्त करू, आम्ही नगरातले ताबे काढू, नगर शहरातले जे ताबे कोण मारताय त्यांना उखाडून काढू, नगर शहरात विकास करू. याचं उत्तर पहिले त्यांनी द्यावं आणि त्याच्या पुढं काय तुम्ही हे करणार त्याचं मग आम्ही त्यानुसार तुमच्याशी चर्चा करू. 2024 तर लांब आहे. आता खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला करायच्या. जे आश्वासन पहिले दिले तुम्ही ते पूर्ण करा पहिले आणि त्यानंतर आमच्याशी बोला. केडगावमध्ये तुम्हाला घर नाही भेटलं ना अजून, आमच्याकडे आहे प्लॉट, आमचे लोक आहेत, तुम्हाला आम्ही घर पण घेऊन देऊ. तिकडं तुम्ही घेणार होते ना दहशत मिटवण्यासाठी घर. ही 22 तारखेची दिवाळी आमदार साहेब, ही 22 जानेवारीची दिवाळी मी तुम्हाला शब्द देतो, आपण महायुती मिळून या महाराष्ट्राने अशी दिवाळी साजरा केली नसेल, या देशाने अशी दिवाळी साजरा केली नसेल, असं 22 जानेवारीला नगर दक्षिण लोकसभेचा प्रत्येक घरामध्ये आम्ही दिवाळी साजरा करणार आहोत. जय. हे फार उच्च लेवलचे थॉट प्रोसेस, हे बाकीच्या लोकांना कदाचित कळणं अपेक्षित नाही की 2 दिवाळ्या कशा होतात. मी फार हुशार आहे, मला माहित होतं. मी हे कामच मुद्दामून केलं की कोणीतरी टीका करावी, पण ही पण वास्तविकता आहे की बोलणारा एक आहे आणि स्क्रिप्ट लिहिणारा दुसरा आहे. हे नगरमध्ये चालत आलंय. वाचक वेगळा, लिहिणारा वेगळा, डिक्टेट करणारा वेगळा. मला कळणार नाही का? 50 वर्ष आम्ही जगलो इथं. कोणाच्या नाड्या कुठं आवळ्या जातात, कोण कोणाच्या सांगण्यावर बोलतो, हे सगळं मला माहिती. पण आज काय मला त्या राजकारणात पडायचं नाही. पण 1 डिसेंबरपासून ते 20 जानेवारीपर्यंत आम्ही सगळेजण मिळून येत्या पैलवान 22 जानेवारीला आपली दिवाळी कशी साजरा होईल, एक आनंदोत्सव साजरा झाला पाहिजे. ज्या गोष्टीची प्रतीक्षा या नगर शहराने केली, या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी केली, अनेक त्याग बलिदान या राम मंदिरासाठी झाले, ते प्रभू श्रीराम 22 तारखेला अयोध्यामध्ये त्याची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर, अयोध्यामध्ये आल्यानंतर माझी सगळ्यांना विनंती आहे की नगर शहरामध्ये प्रत्येकाने आपल्या घराबाहेर दिवा लावायचा आहे आणि ती दिवाळी साजरा करायची आहे.